बिना वस्त्र काढायचे पाहू शकत नाही का तुम्ही? संकेत भाऊ इज गोइंग टू जम्प नाऊ. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी बी विहिरीवर पोहायला येताना काय करायचं, सगळ्याला राम राम, राधे राधे मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. आणि आता मी सध्या व्हिडिओ सुरू करू राहिलो आपल्या घरून. 5:30 वाजले आणि आता मी चाललो पोहायला. आपले मित्र आहेत, पोर आहेत. मानव काढू बाबा. कोण पोहायला चाललो? पोहायला जाऊ काय? जा खरं मग टावेल कुठे? टावेल सौरभ भाऊ थांबेल होते वळाखाली, गाडी घेऊन आले. भगत दा कुठे गेले? पुढे गेले. गौरव गेला का? सौरवच्या गाडीवर आम्ही 4 जण होत होतो, म्हणून मी थोडा पुढे आलो. एखादी गाडी भेटली तर त्याच्यावर जाऊन. काल मला म्हणजे सर्दी होती तर आवाज थोडा पद्धतशीर नाही, तर सांभाळून गेला. भागवत महाराज आले, आता याच्या गाडीवर जाऊ आपण. चालता भावाले. महाराज भेटले होते, नाही तर आम्ही 4 जण झालो होतो एका गाडीवर. महाराज भेटले त्यांना आलो एकदा पुढे. हे पा हे आले आता. त्याने झाला नाही, इथूनच गाडी गुडी उभी करता. सावलीत करा. हे इथून आज जा लागते. इथं एक चंदनाचं झाड होतं, कोणतरी उडवलं वाटते बहुतेक. हे होतं इथं चंदनाचं झाड, कोणतरी पुरं कापून नेलं. हेव्हा त्याचं खोड बाकी आहे, खालचं फक्त कापून टाकलं. आम्ही आधी पोहायला येत होतो असेच पोरं मस्त गँग घेऊन, पण मागच्या वर्षी आमचं काही झालं नाही येणं, म्हणजे आलोच नाही. तसं यावर्षी होत होतं, पण आज पोट्ट्यानं केला तो मेळ. हे आहे ते हिर, आणि पाणी पा किती वर आहे, म्हणजे इथून जाता येते आत, वरूनही उडी मारता येते. आणि हे पा पोहायला आलं की असं अंतर्वस्त्र तौलिया सोबत आणा लागते. ते तिकून आले आपले पोरे. सकाळी मी तुला आवाज दिला, तुला काय वाटलं होतं? मला तेच वाटलं होतं झेपायला जायचं. पोहायला नव्हतं म्हणत मी असं रनिंग साठी म्हणत होतो. हे काढू राहिले पोरं वस्त्र. बिना वस्त्र म्हणजे बिना वस्त्र काढायचे पाहू शकत नाही का तुम्ही? कपडा गिला हो जाएगा. संकेत भाऊ इज गोइंग टू जम्प नाऊ. हाँ संकेत भाऊ कुदा. तेव्हा आता गेले अंदर सारखे, हे निघले बाहेर. कसं लागलं? कैसा लगा आपको? ठंडा ठंडा लगा. हे दुसरी उडी मारली सौरभ भाऊ ना, आणि आले वर. अरे बेकार. भागवतदा दोरा आणला हो, वर काऊन येऊ राहिला? डबल उडी मारता काय? आणि हे संकेतची आहे दुसरी उडी. भागवत दादा उतरताना विहिरीत एकदा ऐकून तिकडे. हे पहा आता संकेत पाण्याच्या आतून जाणार आहे, तुम्हाला दिसत असेल. हे पहा, इसको बोलते भाई दम. पहा आतून बाहेर निघला तिकडे. हा आतून येता येते का? पहा ना एकदा ट्राय दिस नाऊ. हा सौरभ भाऊ ना करून पाहू राहिले. सौरभ भाऊ करून पाहता नाही, पण सौरभ भाऊ मनात बाहेर आले. पण भागवत दादा इकडे पाहतानी दोर धरून सध्या. आता संकेत उलटा पोहू राहिला. हे पहा पाण्यात दिसते तुम्हाला. पोहता काय? मारता उडी. तर आता मी कुदणार आहे विहिरीत. त्याच्या पहिले सौरभ भाऊले बाहेर बोलवले व्हिडिओ काढायसाठी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी बी विहिरीवर पोहायला येताना काय करायचं, टावेल आणायचा. हे तर मी पहिलेच सांगेल आहे. आणि बाकी विहिरीत कुदायच्या पहिले आहे की नाही, असं विहिरीचं दर्शन घ्यायचं, विहिरीच्या पाया लागायचं. जलदेवता असते, म्हणजे तुम्ही कधीच डुबणार नाही, आणि डुबले तरी मग काहीच होणार नाही तुम्हाला. क्या बात कर रहे? पण एकदम सेफ्टी सोबत पोहा. जर लेकरं पोहायला येत असतील, शिकायला येत असतील, तर मोठ्यासोबत या. जसं मी आलो मोठ्यासोबत. हे सौरभ आहेत, तिकडे भागवत दादा आहेत. आणि आता मी मारणार आहे उडी. जास्त काही सांगत नाही मी तुम्हाला. चला हा. मोठ्या मोठ्या घर केले.
थंडी. तर आता एक उडी मारून मी वर आलो आणि बाहेर एकदम गरमी होती आणि आत गेल्यावर मस्त थंड वाटू राहिला. आता डबल जाणार आहे पण थोडाफार व्हिडिओ घ्यायसाठी डबल वर आलो मी, म्हणजे व्हिडिओ बनला पाहिजेत आणि पोहणं बी झालं पाहिजे. आता संकेत भाऊ मारणार आहेत सूर. हे मारली संकेतनं सूर. सूर कुठून निघता, कुठून निघते? हा निघला बाहेर. भागवत दादा पोहणं शिकतानी घेऊ नको भागवत दादा. आतून ये. पाणी ढकलून धरते ना, पाणी वर नाही जाऊ दे. काय केलं पाण्यामध्ये उलटे हात मारायला. खोकला हे उरायला. फोन ठेवतो मी आणि आज जातो पोहायला, मग भेटतो तुम्हाला. ते पहा हे माणसं आले पोहायला. आपण करायला हातात दिला दोन पॉय बाबा एरीमध्ये टेन्शन नाही घ्यायचं. हे आपली आहे 5 मिनिटं कमीत कमी करायला हाती लागला पाहिजे. तर त्या होते आम्ही कुठं आले नाही सोबत. गेले झाला भागवत मा झाला आता. आणि तिकडे लोक आले 2-3 जण, तेही पोहू राहिले. भागवत दादाचं झालं. सौरभ भाऊ बी वर आले. तुम्ही नाही कुदले? झापना नाही तुले? नाही आहे तुले? तुले पोहून पाय ना. झालं का पोहणं? झालं बाबा. कसं वाटलं मग? कसं काय वाटणार? सांगा मग तुमचा काही अनुभव पोहाविषयी असा काही. हा सगळे लहान लेकरं पोहणं शिकले पाहिजे. स्वतःची जीवित रक्षणाची जबाबदारी स्वतःने केली की झालं. बरोबर आहे. त्यासाठी पोहणं आलंच पाहिजे सगळ्याला. अवश्य आहे. बगर रोजगारीच्यात नाही का राय बनवा. पुढे व्हाय ना. पुढे वा पुढे. तुमचं काही मत? हे चिंटूले पकडलं होतं, गेला पोहून. चिंटू गेला नाही तू. गेला नाही तू इरीत. काय करता जाऊन. सौरव आणि संकेत आत आहे. हा डबल गेला. स्टॅमिना सगळ्यात जास्त आहे म्हणून संकेत करायला. संकेतचा स्टॅमिना भाऊ एकदा सूर मारा जो ऑडियन्सला दाखवा सूर. तर आता एकदम भारी वाटला. आज मजा आली इरीत पोहून. आणि आता आम्ही वापस जाणार आहे घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि पुढच्या बारीनं एखादा चॅलेंज करू आपण इरीवर, तो नक्की पाहिजे. आणि काय चॅलेंज करायला पाहिजे तोही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तसं तुम्ही कमेंट करून सांगत नाही, पण सांगा काय चॅलेंज करायला पाहिजे आपण इरीवर. दुसऱ्याची बी आपल्या ज्यानं संरक्षण झालं पाहिजे. डुबणारा काढला लागला पाहिजे, वाचवला गेला पाहिजे कोणी बी जर इरीत लागलं. मी स्वतः त्याला बोलायला का घरी बस. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला हे लेकरं इकडे माहोल करू राहिले मस्त. धार मारणं.